साधण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील ताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्वागत तुमचं TV9 मराठीमध्ये। जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे। जळगावमध्ये मुक्ताईनगरमध्ये यात्रेच्या दरम्यान केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड केली जाते आणि ती सुद्धा पोलिसांच्या समोर अशी माहिती समोर येते। तुमची पहिली प्रतिक्रिया? यामध्ये एक लक्षात घ्या, केंद्रीय मंत्र्यांची मुलगी काय आणि आमची सर्वसामान्य जनतेतली माता भगिनी काय, या सगळ्यांची सुरक्षतेचं काम हे पोलीस यंत्रणेचं आहे। आणि ज्या यात्रेमध्ये ज्या म्हणजे मंत्र्यांच्या मुलीसह ज्यांची छेड काढण्यात आली त्या सगळ्या टवाळखोरांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे, त्यांना अटक होणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मला असं सांगायचं आता पोलीस यंत्रणेला की तुमच्या स्थानिक भागामध्ये जे पोलीस स्टेशन आहे, जे तुमचे PI साहेब आहेत, त्यांनी त्यांचा परिसर, त्यांच्या भागात कोण टवाळखोर, कोण विकृत, जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना कायद्याची जरब दाखवणं गरजेचं आहे। आपले कायदे खूप स्ट्रॉंग आहेत, पण त्याची इम्प्लिमेंट जर त्या लोकांवर कठोरपणे केली ना तर हे प्रकार थांबवण्यात येतील। अन्यथा या विकृतांवर याच्यापेक्षा दुसरा कोणताही मार्ग नाही। हे सातत्याने त्यांना कळत नाही समोर मंत्री आहेत का सर्वसामान्य मुलगी आहे का काय, त्यांना फक्त कळतं की समोर स्त्री आहे, तरुणी आहे आणि त्यांच्या या विकृतीला बळी जर ही आमची माता भगिनी पडणार असेल तर पोलीस यंत्रणेला विनंती आहे की तातडीने या सगळ्या लोकांवर कडक कारवाई करणं गरजेचं आहे। स्वारगेटमध्ये घडलेल्या प्रकाराच्या नंतर सातत्याने एक प्रकारे मागणी केली जाते, ती म्हणजे शक्ती कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी। तर तुमचं यावर काय म्हणणं आहे? 100% शक्ती कायदा आला पाहिजे, कारण का शक्ती कायद्यामध्ये महिलांना तर सुरक्षित केलेलंच आहे आणि महिलांवर जे अत्याचार करतील त्यांनाही कठोर शिक्षा आहे। त्याच्यात खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद आहे। त्यामुळे शक्ती कायदा जेवढ्या लवकरात लवकर आणता येईल तेवढा लवकरात आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण महिला ज्या सहकारी भगिनी आहोत राजकारणात काम करणाऱ्या त्या नक्कीपणे करू। नक्कीच धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटीलजी, तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधण्यासाठी, तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी।